स्वस्ति श्री गणाधिपतये नमः। वंशी विभूषिततया नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज सकाळच्या पहिल्या सत्रापासून या ज्योतिष आणि आध्यात्मिक संमेलनाच्या निमित्ताने म्हणून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी मंडळी विराजमान या व्यासपीठावर होती, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कमीत कमी 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त दांडगा त्यांचा अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला त्या माध्यमातून होणारं मार्गदर्शन, अशा पद्धतीचं एक सुंदर असं आयोजन ज्यांनी केले, त्या आयोजक असलेल्या ज्योतिषाचार्या आदरणीय सौभाग्यवती चारुशिलाजी कांबळे, खरोखर त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं त्यांची माझी गट्टी याच्यासाठी जमली की त्यांना अजात शत्रू असं म्हटलं पाहिजे. अजात शत्रू खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी मित्र असतो, कोणीतरी शत्रू असतो, कोणीतरी हितचिंतक असतो, कोणीतरी शुभचिंतक, कोणी स्पर्धक, कोणी विरोधक, असे सगळे प्रकार असतात. पण अजात शत्रू जे आहे तो शब्द म्हणायला जेवढा सोपा आहे तेवढा तो अवघड. महाभारतामध्ये युधिष्ठिरांना एकमेव त्यांना अजात शत्रू म्हणायचे. अजात शत्रू याचा अर्थ ते शत्रुत्व करत नाही असं नाही, त्यांच्याशी कोणी शत्रुत्व करत नाही असं नाही, त्यांच्याशी अनेक लोक शत्रुत्व करत असतील पण ते मात्र कधीही कोणाशीही शत्रुत्वाने वर्तन करत नाही, त्याला म्हणायचं अजात शत्रू. अशा या आदरणीय कांबळेताई ज्यांनी आजच्या या संपूर्ण सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खरोखर त्या कार्यक्रमाचं एकूण आयोजन ऐकल्यानंतर मला देखील असं वाटलं की आपण जायला हवं. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की हल्ली ज्योतिष संमेलन किंवा अधिवेशन जे असतात त्याच्यामध्ये मी हल्ली जाण्याचं यामुळे टाळतो, कारण खूप विद्वान मंडळी तुम्ही बोलवतात पण त्यांचं ज्ञान आपल्याला 20 मिनिटापेक्षा जास्त त्यांना देता येत नाही, कारण वेळेचा अभाव असतो. आणि त्यामुळे काय होतं की विद्वान मंडळी तुमच्या समोर बसलेली आहेत, बोलतात आहे, पण त्यांच्याकडून पूर्ण ज्ञान आपल्याला घेता येत नाही, कारण तेवढा वेळच नसतो आपल्याकडे. आणि म्हणून काही कालावधीपासून मी संमेलन अधिवेशन हे शक्यतो टाळतो. पण आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं मुख्य कारण असं आहे की अतिशय हिरिरीने या व्यक्तीबद्दलच मला एक विशेष आकर्षण. ते आकर्षण याच्यासाठी की मी असं नेहमी म्हणतो की जीवनामध्ये एकच विद्या किंवा एकच शास्त्र किंवा एक वेदाचं जरी तुम्ही अध्ययन करायचं म्हटलं ना, संपूर्ण आयुष्य व्यतीत होतं. संपूर्ण आयुष्य असं कधी होत नाही 4ही वेदांचा अभ्यास यांचा आहे, नाही, असं कधीच नाही. एखादा वेद यांचा परिपूर्ण असेल मान्य आहे, पण जसं शास्त्राचं देखील आहे
की ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य आपलं व्यतीत होऊन जातं. पण ज्योतिषशास्त्र परिपूर्णपणे काही मला आलंय असं कोणालाही छाती ठोकपणे म्हणता येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण जे ज्योतिष बघतो ते आहे फल ज्योतिष. त्याचं कारणच असं आहे की आपल्याला इच्छा अशी असते की आपण ज्योतिष शिकलेलो आहे, मग ते 5 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष किंवा अगदी 2 महिन्यापर्यंतच काहीतरी शिकलोय की लगेच आपल्याला कोणाची तरी कुंडली बघता आली पाहिजे, त्या कुंडलीवर बोलता आलं पाहिजे, अशी एक भावना प्रत्येकाच्या मनात असते. मला असं वाटतं की खरोखर कोणाच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे का? आपण बोलतो ही गोष्ट वेगळी, तो अधिकार प्राप्त होण्यासाठी म्हणून ती योग्यता आपली आहे का की मी कोणाच्याही आयुष्याबद्दल बोलू, त्याचं भूत वर्तमान भविष्य सांगू, हे चालेल का? मी काय ब्रह्मदेव आहे का की बाबा रे कोणाच्याही बद्दल आयुष्याबद्दल मी बोलावं? पण तो अधिकार आपल्याला त्या अभ्यासाने दिलेला आहे. परंतु हे देखील तितकंच महत्वाचं की ज्योतिषशास्त्र जेव्हा तुम्ही कोणाच्या आयुष्याबद्दल बोलता त्यावेळेला केवळ अभ्यास उपयोगाचा नाही, त्याचबरोबर तुमची एखाद्या आराध्य देवतेची सांगोपांग उपासना ही तुमच्या मागे कार्यरत पाहिजेलच, हे लक्षातच ठेवा. ज्याची उपासना ज्याची साधना उत्तम आहे त्याच्या वाणीमध्ये धार निर्माण होते आणि अशी व्यक्ती काही न गणित करता सुद्धा एखादी गोष्ट बोलतो आणि ती गोष्ट खरी होते. हे मात्र सत्य. आता अनेक मंडळी मला भेटतात, गुरुजी काय नाही, तुम्ही फक्त हो म्हणा म्हणजे होईल. अगं नसतं तसं. मी हो म्हणून कधी होत असतं का? पण नाही, तुम्ही म्हणाले की होतच ते खरंच. असं खरं तर त्यांना वाटतं, पण तसं ते नसतं. पण ते का वाटतं? कारण त्यांनी अनुभव घेतलाय. तो अनुभव कशाच्या जोरावर घेतलेला आहे? माझी काही साधना असेल, माझी काही उपासना असेल तर मात्र निश्चितपणे असे अनुभव येतात. मग उगीचच लोक माझ्या ऑफिसला सकाळी 10 ते रात्री 2 पर्यंत गर्दी करतील का? एकदा मी मांडी घातली की रात्री 2 वाजेपर्यंत बसतो, मग 2:30 वाजता भोजन करतो आणि त्यानंतर मग माझं झोपणं आणि सकाळी परत उठल्यानंतर पुन्हा माझी साधना ठरली ती झाल्याशिवाय मी आसनावर बसत नाही. रोजचा नियमच येतो. आपण आपली साधना सोडू नये, उपासनेला दृढ चालवावे. पहिल्यांदा आपली उपासना ही सिद्ध आणि केली पाहिजे. जर ती उपासना तुमची सिद्ध झाली की ती देवताच तुमच्या मुखातून बोलायला लागते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आज अनेकविध प्रकारच्या क्षेत्रातली मंडळी ज्योतिषशास्त्राकडे आकर्षित झालेली आहेत आणि होतात. अगदी डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, सीए असतील, अनेक मंडळी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मंडळींना देखील ज्योतिषशास्त्र शिकण्याची उत्सुकता आहे. आणि का नको शिकायला? ग्रहतारे काय फक्त माझ्या तुमच्या बापाचे आहेत का? नाही, सर्वांचे, बरोबर. त्याच्यामुळे कोणीही त्याचा अभ्यास करावा. आणि असा अभ्यास जर तुम्हाला करायचा झाला तर मला असं वाटतं की कांबळेताईंसारख्या एखादं विद्यापीठ बर का, की खरोखर त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन या माध्यमातून अनेक विषय लोकांच्या पर्यंत पोहोचवले बर का. त्याचप्रमाणे माझ्या शेजारी बसलेली एक महान आदरणीय व्यक्तिमत्व की ज्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले, ज्या आज आपल्या इथे बसलेल्या होत्या डॉक्टर ज्योती जोशी, त्यांनी देखील आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवले. पण एवढे सगळे विद्यार्थी घडवले त्याच्यातले सगळे भविष्यामध्ये किंवा भावी जीवनामध्ये मान्यवर होतात का? नाही होत, बरोबर. शिक्षण 100 लोकांनी घेतलेलं आहे पण त्याच्यावर 2-4च मंडळी मात्र फार मोठे होतात. ते मोठे होण्याचं कारण असं आहे की अभ्यासाला जोड त्यांनी साधनेची दिलेली आहे, हे लक्षातच ठेवा. म्हणजे कधी घरातली देवपूजा करणं माहिती नाही आम्हाला आणि आम्ही मात्र लोकांच्या आयुष्याबद्दल जर बोलत असू, बोलू नका बोलू. पहिल्यांदा तुम्ही तुमची साधना उपासना काय करताय, किती वेळाची साधना आहे. म्हणून आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे सांगतो की बाबा रे दिवसभरात फक्त 10च मिनिटं दे, जास्त देऊच नको, तुझ्याकडे वेळच नाहीये. जसं आज पंडित सरांनी सांगितलं ना की तुम्ही आज सर्वांनी वेळ काढला, हे फार महत्वाचं आहे. कारण आजकाल प्रत्येकाकडे कशाची कमतरता जर असेल तर ती वेळेची आहे. गुरुजी काय सांगू तुम्हाला, आम्हाला इच्छा आहे तुमची कथा ऐकावी, वेळ नाहीये.
आम्हाला इच्छा आहे तुमच्याकडे एखाद्या यज्ञामध्ये सामील व्हायचं, वेळ नाहीये. गुरुजी आम्हालाही असं वाटतं तुमच्या बरोबर यात्रा करावी, वेळ नाहीये. एकाने तर परवा मला असं सांगितलं, गुरुजी काय सांगू तुम्हाला, इथे मरायला वेळ नाहीये. म्हटलं असं काही बोलू नको, मरायची वेळ येते तेव्हा आयसीयू मध्ये जाऊन लागतात ऑक्सिजनचे सिलेंडर लावून. त्याच्यामुळे असं काही नाही, वेळ हा काढला पाहिजे आणि तो स्वतःच्या कल्याणासाठी काढला पाहिजे. आपल्याकडे 4 अवस्था म्हणतो आपण, बाल्य, यौवन, वार्धक्य, अशा ज्या काही अवस्था आहेत त्या प्रत्येक अवस्थेचा योग्य पद्धतीने सदुपयोग करून घेता आला पाहिजे. नाहीतर अनेक वेळेला मी असं पाहतो, शेवटी मी सांगतो की आता 2-2 सुना आलाय तुला, आता तुझा नातू आता कॉलेजमध्ये जातो, बस झाला, अरे संसार संसार, किती त्या संसारामध्ये गुरफटून राहशील. आता थोडस वेगळं काहीतरी बघ, काहीतरी वाचन कर, एक चांगलं आध्यात्मिक धार्मिक वाचन करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. हातामध्ये माळ घे ना, आता पुरे झालं, तेच 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 किती वर्षानुवर्ष तेच चाललंय. काही नाही गुरुजी, एकदा हिचं लग्न झालं ना की माझी जबाबदारी संपली. म्हटलं मुळीच खोटं बोलू नको. असं बोलणारी व्यक्ती आज 14 वर्ष झाले तरी अजूनही त्याच्यातनं बाहेर काही येते का? नाहीच ना. म्हणजेच काय की संसार हा दुःखदायक आहे, त्याच्यात आपण किती सामील व्हायचं, किती गुंतायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो की तुम्ही आपापली कामं करून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तुम्ही करता आहात किंवा केलेला आहे. आणि काही मंडळींना तर याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. अवश्य या, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे, तुम्ही यायलाच हवं अशी माझी इच्छा आहे. पण मात्र जेव्हा तुम्ही याल तेव्हा पूर्ण ताकदीनिशी तिथे या, ताकदीनिशी या. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की एक पत्रिका बघायला काय काय आपल्याला त्या व्यक्तीचं फलित सांगायला बघायला पाहिजे, हा एक महत्वाचा विषय. मग जन्म लग्न बघायची का, भावचलित बघायची का, महादशा अंतरदशा बघायच्या का, बघायचंय ते काय बघायचंय. मग ठीक आहे, मला ज्योतिष सगळं कळतं, पण मी एखादी व्यक्ती जेव्हा जातक माझ्याकडे आला, त्याची कुंडली मी उघडल्यानंतर मी काय बघितलं पाहिजे की जेणेकरून त्यावरून त्याचं मला भविष्य सांगता येईल. असं काही जरुरीचं नाही. प्रत्येकाची मांडणी वेगळी वेगळी बरं का. काही मंडळी जी आहेत ती केवळ जन्म लग्नावरून सुद्धा सांगतात. काही मंडळी अगदी महादशा अंतरदशेचा सखोल विचार करतात, काही मंडळी भावचलितात काही बदल झालेत का त्याचाही विचार करतात. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे असं कोणाच्याही बाबतीत म्हणता येत नाही की हे बरोबर आहे ते चुकीचं आहे. हा, तुम्ही कोणत्याही माध्यमातून सांगा, पण रिझल्ट देतायत का ते जास्त महत्वाचं. आता आमच्या एका टीव्ही मध्ये एक कार्यक्रम सुरू आहे सध्या, प्रश्न मंजुषा. तो प्रश्न मंजुषा सुरुवातीला मला तर असं वाटलं की कसं काय होईल ते, कारण तुम्ही काय करता की मेलवर फक्त तुमचं नाव, तारीख, वेळ आणि स्थळ पाठवायचं आणि खाली तुमचं प्रश्न काय आहे तेवढंच पाठवायचं. ते आमच्या ऑफिसला येतं. आमच्या ऑफिसला 2 ज्योतिषी बसवलेले, त्यांनी फक्त आलेल्या मेलवर कुंडल्या तयारच करत राहायच्या आणि फाईल तयार झाली की ती माझ्याकडे पाठवायची. आणि ती पाठवल्यानंतर झालं असं की केवळ मला मी प्रश्न समोर बघितला आणि त्यांची कुंडली बघितली की काही सेकंदात मी उत्तर द्यायला सुरुवात करतो. कारण एका कुंडलीवर मला जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 मिनिटच बोलायचं असतं, कारण वेळेची मर्यादा आहे. टीव्हीत बोलायचं आहे ते असं तुम्ही माझ्या ऑफिसला आले तर मी 25 मिनिटं, 30 मिनिटं, अर्धा तास सुद्धा एका पत्रिकेवर चर्चा करेल, पण तसं तिथे करता येत नाही. मग त्यावेळेला तुम्ही काय बघितलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही जर सगळ्याच गोष्टी एकाच पत्रिकेत बघायला लागले तर मात्र तुम्हाला एक वेळ सुद्धा तेवढी पुरणार नाही. तर हा देखील एक विचार केला पाहिजे. मला खरं हा ज्योतिषशास्त्राचा विषयच दिलेला नाहीये. मला विषय काय दिला की मानवी जीवनाचं सार. मानवी जीवनाचं सार म्हणजे काय नीट ऐकून घ्या की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि असं आपण मानतो की तो अत्यंत दुर्मिळ आहे. का दुर्मिळ आहे की आहार, निद्रा, भय, मैथुनंच या 4 गोष्टी ज्या आहेत त्या जनावर आणि मनुष्य यांच्या सारख्या आहेत. त्या शिकवाव्या लागत नाही. अगदी बाळाला भूक लागली तर तो सुद्धा रडतो, तेव्हा ती सासू म्हणते अगं त्याला पाज आली, तो रडतोय बघ, त्याला भूक लागली आहे. म्हणजे भूक लागणे ते मनुष्याला पण आहे, जनावरांना आहे, पशु पक्ष्यांना, सगळ्यांनाच आहे. निद्रा खूप छान कार्यक्रम आहे, पण नाही बा तुम्हाला डुलकी यायला लागली, झोप यायला लागली, झोप ही गोष्ट प्रत्येकाला. भय, भीती जी आहे ती प्रत्येकाला सारखी आहे.
भीती मला वेगळी आहे. त्या अहो वाघ सिंहाला सुद्धा भीती वाटते. ते जंगलात चालत असते ना, वरतून धाडकन काहीतरी एखादं मोठं फळ पडलं ते पण 2 पावलं मागे जातात, अंदाज घेतात आणि मग पुढे जातात. त्याच्यामुळे भय ही गोष्ट जी अशी आहे की ती शिकवण्याची गरज नाही. पण आजकाल अनेक माता ज्या आहे आपल्या लहान बालकांना भीती घालतात. भीती अत्यंत वाईट आहे. मला मुळीच पटत नाही ही गोष्ट. नको बुवा, हे काही महिला तर माझ्या नावाने भीती घालतात लहान बालकांना. बुवा काय भीती सारखं माझ्यामध्ये, मला तर काही वाटत नाही. माझ्या पोरांनी कधी भीती मला माझ्याबद्दल वाटली नाही. तर त्याच्यामुळे भीती ही शिकवण्याची गोष्ट नाही आणि शिकवू नये. मुलं भीत्री होतात पुढे जाऊन. त्याच्यामुळे तसं मात्र कधीही करू नये. आणि मैथून या 4 गोष्टी शिकवण्याची गरज नाही. पण आपण कोण, कुठून आलो आणि आपल्याला अंततोगत्वा आपला प्रवास कुठपर्यंत करायचा आहे हे ज्ञान फक्त मनुष्याला दिलेलं आहे. ते जनावरांना नाही, पशु पक्ष्यांना नाही. म्हणून 84 लक्ष योनींमध्ये ही सर्वोत्तम योनी आहे की जी योनी तयार केल्यानंतर ब्रह्मदेवांना असं लक्षात आलं की हा माझा मास्टरपीस आहे. मनुष्य म्हणजे मास्टरपीस आहे, याच्यापेक्षा उत्तम योनीच नाही आहे. मग तो मास्टर जो आहे तो आजकाल ब्लास्टर झालेला आहे. नको नको ते विषय विकार आहे, व्यसनाधीनता आहे, आपण द्वेष, ईर्ष्या, मत्सर आहे, चिंता, काळजी, विवंचना आहे. हे सगळं वाढत चाललंय. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आयुर्मान ठरलेलं आहे. कलियुगामध्ये प्रत्येकाचं आयुर्मान 100 वर्षाचं. त्याचप्रमाणे द्वापर युगामध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे होते त्या द्वापर युगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य 10 वाढलं. म्हणजे किती? 1000 वर्ष. म्हणून पितामह भीष्माचार्य 700व्या वर्षी सुद्धा महाभारतातलं युद्ध खेळत होते. त्यावेळेला द्रोणाचार्य 500 वर्षाचे होते, अर्जुन 125 वर्षाचा होता. आता विचार करा, 500व्या वर्षी कोणी युद्ध करू शकतं? कारण तेव्हा आयुर्मर्यादा 1000 वर्षांची होती. त्याच्या पलीकडचं युग होतं ते म्हणजे त्रेतायुग. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. त्यावेळेला 10 अजून वाढलं म्हणजे प्रत्येकाचं आयुर्मान होतं 10,000 वर्षांचं. म्हणून भागवतामध्ये असं म्हटलंय की प्रभू रामचंद्रांनी रामराज्य किती कालावधी चालवलं तर 13 सहस्र वर्ष, 13,000 वर्ष पर्यंत चालवलंय. आणि ते वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की 11 सहस्र वर्ष म्हणजे 11,000 वर्ष. म्हणजे 11,000 वर्ष राज्य चालवणं म्हणजे आयुर्मान किती आहे? तर स्वाभाविक आहे त्यावेळेला 10,000 वर्षाचं आयुर्मान सगळ्यांना होतं. मग त्याच्या पलीकडे सत्ययुग होतं आणि त्या सत्ययुगामध्ये प्रत्येकाचं आयुर्मान 1,00,000 वर्षांचं होतं. मग जर कलियुगामध्ये शतमानं भवति शतायुर्वै पुरुषः शतेंद्रियम आयुरेवेंद्रियम वीर्यमात्मन धत्ते, असं जर आम्ही म्हणतो तुम्हाला आम्ही शतायु भव, शतमान भव किंवा असं जे काही म्हणत असू तर ते काही तुमच्यावर उपकार नाहीये. तो तुमचा अधिकार आहे. 100 वर्षाचं आयुष्य तसे तुम्हाला मिळालंच आहे. पण का नाही जात आम्ही तिथपर्यंत? 60 पार झाले की लगेच घरचे म्हणतात नाही 61 करून घ्या, 71 पर्यंत म्हातारा जगतो का राहतो काय माहिती. हे कशामुळे? का आयुर्मान इतकं कमी झालंय आपलं? मग आपल्याला माहिती आजूबाजूची परिस्थिती, सगळ्या प्रदूषित गोष्टी, खानपानापासून सगळ्या. मी आता एका संमेलनामध्ये गेलो होतो डॉक्टर लोकांच्या. तर त्यांनी मला असं सांगितलं की गुरुजी तुम्ही जे म्हणता ना की मातेचं दूध हे लहान बालकासाठी अमृता समान आहे. नाही बरं, अतिशय चुकीचं तुम्ही सांगताय प्रवचनात. म्हटलं का? म्हणे आता दर दिवशी ती माता आपल्या बाळाला विष पाजते. म्हटलं काही काय बोलता तुम्ही? मातेचं दूध हे लहान बालकासाठी हे अमृता समान आहे. म्हणे गुरुजी ती माता काय काय खाते हे जरा बघा. आणि त्या दुधाच्या माध्यमातून त्या बालकाला उलट विष मिळतंय. त्यामुळे तुम्ही विचार करा की आपण दैनंदिन जीवनामध्ये खानपानापासून काय काय नियम पाळतो आणि ते किती पाळतो, त्यात काय तथ्य आहे याचा विचार करा. आणि म्हणून आज मी विषय कोणता निवडला तर बाबा रे, मानवी जीवनाचं सार्थक कशाने होईल? तर आयुष्यात 5 गोष्टी जर घडल्या ना तर समजायचं की सार्थक झालं. कारण हा मनुष्य देह तेव्हा मिळतो. चित्रगुप्त काय करतो की आपण मेल्यानंतर
एका पारड्यामध्ये तुम्ही जे काही पुण्य केलेलं आहे ते ठेवतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुम्ही केलेलं पाप ठेवतो, बर का. आणि त्या तराजूला मधला काटा असतो, असा असा तो इकडे तिकडे होतो. म्हणजे जर पारड इकडे झालं तर तो काटा इकडे होतो, इकडे झालं तर इकडे होतो. तर ज्या वेळेला तुमचं पुण्य जास्त असतं तेव्हा तुम्हाला गंधर्व किंवा देवता देखील होता येतो, स्वर्गस्थ राहण्याचे योग येतात. आणि ज्या वेळेला पापाचंच पारड जड असतं त्यावेळेला तुम्हाला किडामुंगी पासून कुठल्याही जनावराचा जन्म मिळतो. पण ज्या वेळेला तो काटा बरोबर मध्यात येतो, थोडाही इकडे तिकडे जात नाही, त्याच वेळेला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे मनुष्य जन्म मिळणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि असा हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आयुष्यभर राबला, भरपूर प्रॉपर्टी कमवली, मुलांमध्ये भांडणं लावून गेला निघून, काय उपयोग झाला मला सांगा. आणि तीच परिस्थिती आहे, तीच परिस्थिती. आपण पोटाला खाणार नाही, काटकसर करून करून पोराबाळांसाठी करून ठेवतो प्रॉपर्ट्या एवढ्या, आणि नंतर पोरांमध्ये मारामारा लावून आपण निघून जातो. तर त्यापेक्षा आपण स्वतःचं कल्याण कसं करून घेता येईल. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला निदान जीवनामध्ये या गोष्टी घडल्यात का याचा प्रत्येकाने साकल्याने विचार केला पाहिजे. मग त्याच्यात पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे वास्तू, बर का. काय विशेष आहे, जर तुम्हाला जीवनाचं सार्थक बघायचं झालं तर पहिल्यांदा तुमची वास्तूचा योग आहे का. आता तुम्ही म्हणत त्यात काय विषय, कारण आजकाल बँका वाटेल तेवढं कर्ज द्यायला तयार आहे, पण नुसतं कर्ज मिळते म्हणून वास्तू होईल असं समजू नका, हा गैरसमज आहे. कित्येकांकडे अमाप पैसा असून सुद्धा गुरुजी स्लॅब टाकून झाले, पुढे कामच पुढे जात नाहीये. कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, 3 वेळेला कॉन्ट्रॅक्टर बदलला, हे बदललं ते बदललं, का योग नाही. बरं एवढंच नाही, कित्येक वेळेला आम्ही असं पाहतो की वास्तू अतिशय सुंदर झाली आहे, 3 दिवसाचा वास्तू नवचंडीचा कार्यक्रम झालाय. मग त्याला आम्ही म्हणतो की का रे बाबा शिफ्ट केव्हा होतो, केव्हा शिफ्ट होणार आहे. तो म्हणतो छे गुरुजी आपण त्या आधीच्याच घरी तिथेच राहणार. म्हटलं काय रे, नाही तिथे आमच्या पती पत्नी दोघांचं ऑफिस जवळ आहे, मुलांची शाळा जवळ आहे, बस स्टॉप जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, बाजार जवळ आहे, सगळं जवळ आहे. अरे पण ते तर भाड्याच आहे. हो, मग तरी आम्ही तिथेच राहणार कारण ते जास्त सगळ्यात जवळ आहे. अरे मग एवढी सुंदर वास्तू बांधली, हे काय करणार, नाही ही भाड्याने देणार. मला सांगा काय उपयोग झाला. वास्तू होऊन देखील त्याचा उपभोग घेता आला का याचा देखील विचार तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून त्या वास्तूच्या संदर्भामध्ये आज आपण जे क्लासेस केलेले आहे किंवा वास्तुशास्त्र नेमकं काय आहे हे सगळं पंचमहाभूतांवर आधारित आहे मंडळी. तुम्हाला मी खरं सांगतो, मग ते शास्त्र ज्योतिषाचा असो, वास्तूचा असो किंवा अध्यात्माचा असो, पंचमहाभूतात्मकम इयम शरीरम असं म्हटलं गेलेलं आहे की आपलं शरीरच पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत कोणते कोणते, पहिल्यांदा पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे. या 5 गोष्टींव्यतिरिक्त या सृष्टीत 6वी गोष्ट नाही. या संपूर्ण सृष्टीमध्ये या 5च गोष्टी आहेत आणि आपलं शरीर देखील या 5च गोष्टींनी प्राप्त झालेलं आहे. मग प्रत्येकाच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व काय आहे तर आपल्या अस्थि आणि मांस जे आहे ते आहे आपलं पृथ्वी तत्व. त्याची देवता गणपती आहे, म्हणून लंबोदरम हे लक्षात घ्या मंडळी. तो पृथ्वी तत्वाचा अधिपती देवता आहे, पृथ्वी तत्वाचा. कारण पंचायतन देवता पुन्हा त्याच्यावर आधारित आहे. पंचमहाभूत आणि त्याच्यावर पुन्हा पंचायतन देवता आणि पंचतत्व शब्द स्पर्श रूप रसगंध. फार सुंदर साखळी आहे ही. एवढी साखळी ज्याला जुळवता आली ना त्याला सुद्धा पुष्कळ गोष्टींचं ज्ञान आपोआप होईल. मग पृथ्वी तत्व लक्षात आलं. जलतत्व म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये पाणी आणि रक्त जे आहे ते जलतत्व आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे सृष्टीमध्ये 70% पाणी आणि 30% जमीन आहे असं आपण मानतो ना, तसंच आपल्या शरीरात देखील आहे. म्हणजे जलतत्व आहे. अग्नी आहे का आपल्या शरीरात? हो, अग्नी आहे. मग तुम्ही म्हणाल आपण जळत का नाही जर अग्नी आहे तर? अरे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. काय म्हणाले भगवंत की मी प्रत्येक जीवाच्या मध्ये
वैश्वानर नावाने अग्नीच्या रूपामध्ये वास करीन. तो अग्नी प्रत्येकाच्या इथे आहे म्हणून त्याला आपण जठराग्नी म्हणतो. आलं का लक्षात? आणि म्हणून जेवण करताना आपण काय म्हणतो? उदर भरण नोहे, पोट भरणं नाहीये. जा आणि जे यज्ञ कर्म, हे यज्ञ कर्म आहे. ती आहुती तुम्ही देता त्या अग्नीमध्ये आणि ती आहुती तुम्ही त्या अग्नीला दिल्यानंतर तो अग्नी काय करतो? तुमच्या शरीरात असलेला तो अग्नी पहिल्यांदा त्या सगळा अन्नरस शोषून घेतो. अन्नरस जे आहे शोषून घेतो आणि ते अन्नरस शोषल्यानंतर सगळ्या 350 नाड्यांना तो अन्नरस पोहोचवला जातो शरीरामध्ये. ही एक सिस्टीम भगवंताने अत्यंत सुंदर तयार करून ठेवलेली आहे. आणि तो अन्नरस त्या अन्नातला काढून घेतला की राहिलेल्या 5 गोष्टी तुमचं शरीर बाहेर फेकत जातं. 5 गोष्टी ज्या तुमच्या शरीराला गरजेच्या नाहीत, अशा 5 गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट मल, मग मूत्र, मग घाम, मग केस आणि नख. या 5 गोष्टी तुमच्या शरीराला गरजेच्या नाही, ते तुमचं शरीर बाहेर टाकतं. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर पहा परिस्थिती कशी. पण मात्र आश्चर्य असं की त्या अन्नाच्या माध्यमातूनच आपली वृत्ती प्रवृत्ती होत जाते. म्हणून आम्हाला नियम असा असतो की कोणाच्या हातचं खायचंय, कुठे खायचंय, का कसं बसून खायचंय, का उभ्या उभ्या मिसळपाव खातोय, वडापाव खातोय, ते काय यज्ञ कर्म नाही म्हणता येणार. विधिवत तुम्ही पाटावर बसून विधिवत ताट मांडून त्याप्रमाणे तुम्ही भोजन करणं. शिवाय आपण विचारतो की नाही मला यांच्या हातचं चालणार नाही, त्यांच्या हातचं चालणार नाही. का म्हणतो? कारण संस्कारित अन्नाचं ग्रहण जर तुम्ही केलं तर तुमच्यामध्ये ते संस्कार लवकरात लवकर येत असतात. अन्नाप्रमाणे प्रवृत्ती आणि प्रकृती होत जाते, हे लक्षात घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी, एका गावामध्ये चातुर्मास्याच्या निमित्ताने एक स्वामी आलेले. त्यांची प्रवचन असायची, भयंकर कठीण नियम त्यांचे, 16 ओळ फार कडक. आता त्यांच्याबद्दल लोकांना भयंकर आदर होताच, पण मात्र स्वामींना आपल्या घरी घेऊन जावा अशी अनेकांच्या मनातली इच्छा. पण स्वामींना बोलणार कोण? कारण स्वामी भयंकर रागीट वाटले. पण तरी सुद्धा एका व्यक्तीने प्रवचन आटोपल्यानंतर डेअरिंग केलं. तो जवळ आला आणि कानात म्हणाला की महाराज, या पुढच्याच गल्लीत माझं घर आहे, तुम्ही याल माझ्या घरी तर मला फार बरं वाटेल. स्वामी म्हणाले मी काही घेत नाही. नाही, मी आग्रह पण करणार नाही, पण गोरस तर घ्याल ना? हो म्हणे, गोरस चालेल. गोरस म्हणजे गाईचं दूध. झालं. त्याच्याबरोबर दुसरा एक व्यक्ती होता उभा. तो म्हणे स्वामीजी मी यांच्या शेजारीच राहतो, मग माझ्या इकडे या. बरं येईल म्हणे, उद्या प्रवचन आटोपलं की मला घेऊन जा. इतक्या सहज गोष्टी झाल्या. झालं असं की प्रवचन आटोपल्यानंतर ते दोन्ही व्यक्ती आले घ्यायला आणि पहिल्या व्यक्तीच्या घरात स्वामीजी गेले. तिथे पाद्यपूजा वगैरे झाली आणि त्यांनी सांगितलं दूध घेऊन ये पटकन. म्हणून ती स्वयंपाक घरात गेली. स्वयंपाक घरात गेल्यानंतर दूध जशी घेऊन आली तर त्या स्टीलच्या पात्रामध्ये दुधाकडे पाहिलं आणि स्वामीजींनी सांगितलं माई समोर बैस, हे दूध मला चालणार नाही. आता ते यजमान म्हणाले की स्वामी तुम्ही तर बोलले की तुम्हाला गोरस चालेल, मला गोरस चालेल पण हे नाही चालणार. हे तर गाईचंच दूध आहे. नाही माई समोर बाईस, आणि मी जे विचारतो त्याचं उत्तर खरं सांगायचं. मला सांग हे दूध देताना तू काय करत होती? ती विचारी लाजली, हिरमुसली, काय बोलावं कळेना. म्हणे खरं सांगायचं काय करत होती? म्हणे काय झालं की मुलगा शाळेतून यायचा होता आणि त्या दुधाच्या पातेलीमध्ये दुधावर आलेली जी साय होती ती फुफू करून मी बाजूला केली की ती साय माझ्या मुलाला मी देईल आणि दूध काढून तुम्हाला ते दिलं. हे दूध मला त्रास देईल तुझ्या, कारण ते तुझ्या मुलाच्या नावाचं आहे, त्याच्यामुळे असं दूध मला चालणार नाही, माझ्या पोटात गेल्यावर ते त्रास दे. विचार करा मंडळी, आपल्याकडे सुद्धा अनेक सुग्रणी म्हणवणाऱ्या महिला अशा आहेत की ज्या दुधावर फुंकर घालतात. अत्यंत वाईट गोष्ट आहे. तुम्हाला साय बाजूला करण्यासाठी 10 बोट दिलेले नाही तर चमच्यानी करा, पण कधीही दुधावर फुंकर घालायची नसते. कळत नकळतपणे तुमची थुंकी त्याच्यात पडते, ते देवाला नैवेद्याला तुम्ही दूध देतात, लाज वाटली पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे काही गोष्टी जपल्या पाहिजे. स्वामीजींनी दूध नाकारलं का? कारण तुझ्या मुलाचा मनात तुझा विचार आला म्हणून मला दूध घेता येणार. शेजारच्या घरात हाच प्रसंग
दूध दिल्या दिल्या लगेच स्वामीजींनी सांगितलं, नाही समोर बैस, मला सांग दूध देताना काय करत होती. ती लाजली, म्हणे खरं सांग. म्हणे ते मीराबाईचं एक भजन आहे, त्या सकाळपासून मी गुणगुणत होती, मेरे तो गिरीधर नागर दुसरे न कोई, अशा नावाचं एक भजन आहे मीराबाईचं. तर म्हणे ते भजन मी आज दिवसभर गुणगुणत होती आणि ते तुम्हाला दूध देताना नाही, तेच भजन माझ्या मनात चाललेलं होतं. हा, हे दूध मला लागेल. लक्षात आलं? म्हणजे त्या गृहिणीला देखील किती नियम आहे की आपण काय करत असताना स्वयंपाक बनवतो आहे. कित्येक वेळेला मी पाहते महिला सगळ्या आपल्या पतीचा वरचा राग अक्षरशः स्वयंपाकावर काढतात. कणकेला मळता मळता इतक्या धोपटतात अक्षरशः, असं वेळ ना त्याला धोरे ना हे कर, अरे काय चाललंय. तो सगळा राग त्या कणकेच्या पोळीच्या माध्यमातून पुन्हा त्याच्याच पोटात चाललाय आणि मग घरातलं वातावरण जे बिथरलं जातं त्याचं कारण ते आहे. म्हणून गृहिणींना हा नियम अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा आहे. मग अशा पद्धतीने पंचमहाभूतांमध्ये अग्नी सांगितला कुठे आहे, वायू कुठे, वायू. जसं आज आपल्याला आदरणीय पंडित सरांनी सांगितलं, केवळ श्वासोश्वासावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे मंडळी. आणि म्हणूनच असं म्हटलंय भागवतात, असा उल्लेख आहे, प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो किती वर्ष किती दिवस जगेल असं लिहिलेलं नाही, तो किती श्वास घेईल हे ठरलेलं आहे. हो, किती श्वास घेईल. पण आपण गाफील आहे मंडळी. आपल्याला हेच माहित नाही की आपण शेवटचा श्वास कुठे घेणार आहे. कार ऍक्सिडेंट मध्ये घेणार आहे का, हॉस्पिटल मध्ये घेणार आहे का, एखाद्या सुंदर अशा कार्यात सगळ्यांशी गप्पा मारता मारता घेणार आहे. शेवटचा श्वास माहित नाही आपल्याला. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं की प्रत्येकाने आपला श्वास वाचवता आला पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येकाला श्वास वाचवता आला पाहिजे. तुम्हाला दीर्घायुष्यत्व प्राप्त हो असं जरी आम्ही म्हटलं तरी तुमचा एक सेकंद देखील वाढवून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे का, नाही. एकदा जे लिखित झालेलं आहे त्याच्यात एक सेकंद देखील इकडचा तिकडे होत नाही. पण तो शेवटचा श्वास आपल्याला लांबवता येतो, तो तुम्हालाच लांबवता येतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला शास्त्राने प्राणायामाची क्रिया सांगितली. भगवंताकडे जाण्याचे मार्ग किती आहे, 3 मुख्य मार्ग आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्ती योग. या ज्ञान योगामध्ये अशी परिस्थिती आहे की ध्यान धारणेला महत्व. समोर मूर्ती नाही, फोटो नाही, काही प्रतिमा नाही, तरी सुद्धा भगवंताच्या निर्गुण निराकाराशी एकरूप होणं सगळ्यात अवघड काम आहे. पण आता काय झालं, फॅशन झाली आहे. डोळे लावले की म्हणतात मी ध्यानात आहे. कसल्या ध्यानात, हे ध्यानावरच नाहीये. त्याच्यामुळे असं काही नाही की डोळे लागले लगेच ध्यान लागलं, छे मुळीच नाही तसं काय. उलट डोळे बंद केल्यानंतर लख प्रकाश आला का तर तिथून ध्यानाची सुरुवात आहे. ध्यान ही करण्याची गोष्टच नाहीये, ती अवस्था आहे, ती अवस्था आहे. आणि ध्यानापर्यंत जाण्यासाठी 6 द्वार तुम्हाला पार करावी लागतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, हे 6 द्वार पार करावी लागतात. तेव्हा 7वं ध्यान आणि 8वी समाधी. हा झाला अष्टांग योग. हा अष्टांग योग. याच्यामध्ये देखील जर आपण बघितलं तर प्राणायामाचं महत्व आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी देखील तुम्हाला हे सांगतो की प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांनी प्राणायाम केलाच पाहिजे. एक प्राणायाम 3 प्रकारात करता येतो. 3 क्रियेने एक प्राणायाम होतो. प्रेरक, कुंभक आणि रेचक. प्रेरक म्हणजे एका नाकपुडीने श्वास घेणे, कुंभक म्हणजे तो श्वास मस्तकामध्ये मेंदूमध्ये धरून ठेवणे, आणि रेचक म्हणजे दुसऱ्या नाकपुडीने तो सोडणे. या 3 क्रियेने एक प्राणायाम होतो, हे लक्षात घ्या. दिवसातून निदान 3 प्राणायाम प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. अगदी स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाला अधिकार आहे. आज मी माझ्या दिवसभरातले 5 श्वास वाचवले, आज 7 वाचवले, आज 12 वाचवले, आज 15 वाचवले. तुमच्या हातात आहे ना. आयुष्य वृद्धी करणं हे आपल्या हातात आहे, पण आपण ते करत नाही, हे लक्षात घ्या. अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत खरं तर. म्हणजे वायू कुठे आहे तर मी सांगेल की 1 मिनिट नाक आणि तोंड बंद करा म्हणजे कळेल वायू कुठे. म्हणजे वायू प्रत्येक श्वास उच्छ्वासामध्ये आहेच, हे तर लक्षात आलं. त्या श्वासावर जसं जसं नियंत्रण तुम्हाला राखता येईल त्या वेळेला मग मात्र सरांचं जे शास्त्र ज्यांनी सांगितलंय स्वरोदय,
हे त्यावर सगळं श्वासावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. पण एवढ्या खोलात मी तुम्हाला आता नेऊ शकत नाही. आणि मग आकाश कुठे आहे? कारण पृथ्वी झालं, जल झालं, अग्नी झालं आणि वायू झालं. आकाश कुठे? आकाश हे लक्षात घ्या. आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे भगवंताने, की तो भगवंत कसा आहे जाणण्यासाठीची जी बुद्धी आहे त्याला म्हणायचं आकाश तत्व, जे कुठल्याही जनावरांमध्ये नाही, ते केवळ आणि केवळ मनुष्यांमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच पंचमहाभूतांवर पंचायतन देवता आहे. मग पृथ्वीची देवता कोणती? तर गणपती. जलाची देवता कोणती? तर शिव. कारण शिव म्हणजे ज्ञान आहे, ते वाहत असलं पाहिजे. ते जर जमा झालं तर डबक्यासारखा वास येईल, कीड पडेल, आळी पडेल त्याला. म्हणून ज्ञान जे आहे ते कायम वाहत असलं पाहिजे. म्हणून अध्ययन तुम्ही करा, पण अध्यापन तितकंच महत्वाचं आहे. आपल्याकडे असलेलं ज्ञान इतरांना देता आलं पाहिजे, ते देण्याची कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून शिव जी आहे ती ज्ञानाची देवता आहे, जलाची देवता आहे. नंतर अग्नी आहे, अग्नीची देवता सूर्य नारायण. लक्षात घ्या. म्हणून आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं न उपजायते. लक्षात घ्या. जो व्यक्ती आयुष्यात रोज 12 सूर्य नमस्कार घालतो त्याला आयुष्यात डॉक्टर कडे जाण्याची वेळ कधीही येणार नाही. माझे वडील 82 वर्षाचे होते. पहाटे 4 वाजता थंड पाण्याने स्नान त्यांचं कधी चुकलं नाही. ते जाईपर्यंत 1 रुपयाची गोळी त्यांनी कधी खाल्लेली मला आठवली नाही, हे लक्षात घ्या. आणि इतके कडक की उजव्या पायाचे 11 फ्रॅक्चर असताना 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी केलेला तो माणूस. आणि तेही 70वा वाढदिवस पार केल्यानंतर निघाले परिक्रमेला. पण जबरदस्त इच्छाशक्ती, विल पॉवर त्यांची. त्यावेळेला मी बघायचो ते मला प्रत्येक वेळेला हे सांगायचे, चिरंजीव बाकी जाऊ द्या, सूर्य नमस्कार सोडू नका. आणि म्हणून त्यांचं यशाचं, त्यांच्या प्रकृतीचं गमक कशात आहे तर रोज फक्त 12 सूर्य नमस्कार करा. सांगायला काय लागतं? रोज रामदास स्वामी इतके सूर्य नमस्कार घालायचे. अरे ते सगळं जाऊ दे, तू किती घालतोय हे बघ, ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये आरोग्य उत्तम राहावं असं वाटत असेल, आणि आजकाल सगळ्यात मोठी समस्या जर कोणती आहे तर ती आरोग्याची आहे. अहो मी बघितलं दुसरीतला मुलगा परवा भिंगाच्या काचेसारखा चष्मा, फार वाईट अवस्था आहे. कोण म्हणतो हो की ते सिगरेट आणि तंबाखू खाऊनच कॅन्सर होतो. मध्यंतरी टाटा कॅन्सर मध्ये मी कधी हॉस्पिटलला जात नाही, कारण मला फार भीती वाटते, तिथलं ते दृश्य मला बघवत नाही. पण अगदी जवळची व्यक्ती असल्यामुळे मी गेलो. लहान लहान बालकांना कॅन्सर झाला. काय ते काय तंबाखू खातात का बिड्या फुकतात? मग तरी सुद्धा झालाय की नाही? म्हणजे पहा, आरोग्याची समस्या आजकाल घरोघरी वाढत चाललेली आहे. एक सगळ्यात मोठी आरोग्याची समस्या आहे. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की आपण सर्वजण जे आहे सूर्यपूजक आहोत. कारण या जगामध्ये प्रत्यक्ष दिसणारा देव जर कोणता असेल तर तो प्रत्यक्ष सूर्य नारायण आहे. रोज तुम्ही त्याला बघू शकता, दर्शन करू शकता, अर्घ्य देऊ शकता, नमस्कार करू शकता. आणि म्हणून सूर्य नारायण ही आरोग्यासाठीची देवता आहे. नंतर आलं वायू. वायूची देवता आहे शक्ती. शक्ती मग ती कोणतीही का असेना, शक्ती. आणि शक्तीपासून तुम्हाला काय प्राप्त होतं? समृद्धी. ज्याला समृद्धी हवी आहे, दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्थ चित्ता. तुम्हाला समृद्धी जर अपेक्षित आहे, शक्तीची उपासना करा. शक्ती म्हणजे वायू या पंचमहाभूतावर आधारित आहे. आणि आकाश तत्व, आकाश तत्व म्हणजे महाविष्णू. बरोबर? महाविष्णूंकडून आपल्याला काय प्राप्त होतं? प्रेम. गणपतीपासून काय प्राप्त होतं? निर्विघ्नता. शिवापासून ज्ञान, सूर्यापासून आरोग्य, नंतर शक्तीपासून समृद्धी, आणि विष्णूंपासून प्रेम प्राप्त होतं. पहा, प्रत्येकाच्या जीवनात या 5ही गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. असं कोणी म्हणेल का गुरुजी मला पैसा हरका नको, प्रेमच हवंय? नाही होत असं.
अरे प्रत्येकाला ह्या सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून आपल्याला आद्य शंकराचार्यांनी पंचायतन देवता पंचमहाभूतांची सांगड घालून दिली हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हा एक विषय. दुसरा विषय जो मानवी जीवनाचं सार्थक होण्याचा आहे तो तर सर्वांनी ऐकलाच पाहिजे हे लक्षात घ्या. तो विषय असा आहे की आजकाल सगळ्यात मोठी समस्या आमच्या समोर तीच आहे. मी ऑफिसला जेव्हा बसतो तेव्हा 70% प्रश्न हे विवाहाशी निगडित आहे. लक्षात घ्या. विवाह. परवाच्या दिवशी एक मुलगी माझ्याकडे आली. मुलगी काय बाईक म्हणायची ती. म्हणे की गुरुजी, पुणे ऑफिसची गोष्ट सांगतो. तर म्हणे की गुरुजी ही सर्व्हिस मी सोडली. आता आजकाल त्याला वेगळा शब्द आहे, मला आधी कळत नव्हता. स्विच केली. काय म्हणतात? स्विच. आता ते काय स्विच म्हणजे ते मला कळत नाही, किंवा स्विच केली म्हणजे नेमकी काय केली. पण ठीक आहे, केली बघ. तर म्हणे दुसरी सर्व्हिस मी बघती आहे, तर त्यासाठी तुमचं मार्गदर्शन गरजेचं. मी पत्रिका कुंडली उघडून बघितली. म्हटलं की वय. म्हणे 37. म्हटलं हलक्या आवाजात विचारलं विवाह. छे, एवढ्यात कुठे, अजून तर मला सेट व्हायचं आहे. म्हटलं 37 वर्षाची होऊन गेली, अजून हिला सेट व्हायचंय, नंतर ही विवाहाचे विचार. आजकाल मुलींना आणि मुलांना देखील लवकर विवाह करण्याची इच्छा का होत नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे मंडळी. माता पित्यांना ग्रासले या प्रश्नाने. दुसरी गोष्ट, माता पित्यांनी मुलांच्या समोर गुडघे टेकल्यात. अक्षरशः माता पित्यांनीच गुडघे टेकले. बर बाई तू म्हणते तिथे गुरुजी काय करणार, इलाज नाही तर काही जीवाचं बरं वाईट करून घे. अरे एवढा एक दरारा तर सोडा. आजकालच्या मुलांना माता पित्यांबद्दल आदर सुद्धा राहिलेला नाही, आणि ही सत्य परिस्थिती मंडळी. तुमच्या आणि माझ्या घरातलं काय वेगळं. अरे घरोघरी मातीच्या चुली आहे. म्हणजे मी भगडे गुरुजी म्हणजे माझ्या घरात वेगळं असं काही नाही, सगळ्यांच्याच घरात. सगळ्यात मोठी समस्या कोणती? विवाह. आता आजकाल तर आम्ही पत्रिका बघितल्यावर माता पित्यांना सांगतात, अगं जाऊ दे, मुलगा वेगळ्या जातीचा आहे, पंथाचा संप्रदायाचा असेल, ठीक आहे, पण तिचे विचार जुळतायत ना, तिला तो आवडलेला आहे ना, मग कशासाठी तू तरी नाही म्हणते. गुरुजी नाही हो, आपल्याला वाटतं पण ते योग्य नाही. आता ही परिस्थिती आहे, प्रत्येक घरात ग्रासलेली आहे. लक्षात आलं. म्हणजे आता जे तुम्ही बघत होते ना की शाखा गोत्र कुळ वगैरे, एक गोत्री नको सगोत्री आहे, हे आता तर दूर दूर पर्यंत विचार पण करू नका. काळाप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल. पण मात्र मग आपली जबाबदारी काय. लोक आमची चेष्टा करतात. कित्येक वेळेला मी पंडित सरांनाही विचारतो, सर लोक अशी चेष्टा करतात का 32 गुण जुळले होते, कसे डिवोर्स झाले म्हणजे 2 वर्षात, 29.5 गुण जुळले, 4 वर्ष झाले विभक्त राहतात, ते का. खरी गोष्ट हे पहा, गुण जुळले हे सत्य आहे, आणि आलेला अनुभव तोही सत्य आहे. दोन्ही नाकारता येत नाही, हे बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण असा विचार केलाय का की खरोखर शास्त्राने आपल्याला काय सांगितलंय. केवळ गुणमिलन सांगितलंय का, पत्रिका मिलन सांगितलं नाही का, ग्रह मिलन सांगितलं नाही का, या सगळ्या गोष्टींचा आपण तरी विचार करतोय का. लोक 3-3 महिने भगडे गुरुजींना पत्रिका दाखवण्यासाठी का थांबतात. नाही, गुरुजींनी होकार दिला तर आमच्याकडून होकार का म्हणतात, कारण आम्ही अक्षरशः चिरफाडच करतो. कारण आजकालची जी परिस्थिती चालली त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. कारण आमच्याकडून इथून गेल्यानंतर त्यांचे 2 वर्षाचं डिवोर्स झाले तर आमच्या नावाला लांछन आहे, लांछन. आणि ते लागू नये म्हणून आम्ही फार काटेकोर आजकाल त्याचा विचार करायला लागलेलो आहे, हे लक्षात घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट, आजकाल तुमच्याकडे लग्न सुद्धा इतके विचित्र पद्धतीने होतात जे अत्यंत चुकीचे आहेत. विवाह आता ठीक आहे, तुमचे जात पात पंथ संप्रदाय मी तर त्यावर बोलतच नाही, तो विषयच वेगळा समजा. पण तरी सुद्धा मग निदान विवाह तरी संस्काराच्या पद्धतीने करा. कारण विवाह हा संस्कार आहे, सोहळा नाही. जेव्हापासून विवाह सोहळा झालाय तेव्हापासून आयुष्याचा संसाराचा चोळामळा सुरू झाला, हे लक्षात घ्या, लिहून ठेवा. संस्कार होतच नाहीये. काय संस्कार होतात ते बरं. आजकाल मंगल कार्यालयात लग्न होत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी, पूर्वी भगडे गुरुजी लग्न लावायला येणार म्हटल्यानंतर अख्खं मंगल कार्यालय दणकवून सोडायचं. सगळा विवाह संस्कार झाला की सगळ्यांना बसवायचो आणि एक एक मंत्र सांगून त्याचा अर्थ सांगायचो. भले भले मंडळी रडतात. काय दिव्य संस्कार आहे. मम व्रते हृदयं दधामि.
मम चित्त मनुचित्तं ते अस्तु मम वाचम एक मना विशस्व प्रजापतिष्वा नियनतु मह्यम. अरे मी जर एक एक मंत्राचे जर अर्थ सांगायला लागलो ना, पती पत्नी नवीन वधू जे आहे वेगळं होण्याचा विचार देखील करणार नाही. पण आजकाल परिस्थिती अशी, मंगल कार्यालयात विवाह होत नाही, मग लग्न कुठे होतात? लॉन्सवर होतात. लॉन्स बर ते लॉन्सवर जे लग्न होतात ते संध्याकाळी होतात, कारण लाइटिंग करायची असते, तो स्क्रीन लावायचा असतो, भला मोठा शूटिंग करायची असते, फटाक्यांची आतषबाजी करायची असते. हे सगळं तेव्हा संध्याकाळी करता येतं, करा, हरकत नाही, पण बिना मुहूर्ताचं करू नका, आमचं एवढंच म्हणणं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, नियम असा आहे की मांडवा खाली लग्न लागलं असं आपण म्हणतो, आणि लॉनवर जे लग्न लागतं त्या लॉनवर जे स्टेज असतं त्याला वरतून मांडव नसतो. म्हणजे लग्न कुठे लागतंय? उघड्यावर. संसार कसा होईल? उघड्यावर. हे लिहूनच ठेवा बरं. आजकाल तर तुम्ही सगळ्या तुमच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन म्हणजे पोरीच्या लग्नातच करतात. बरं, भले डोक्यावर कर्ज करून घ्या, पण तेवढं मात्र करालच. बरं, काय काय किती खर्च करतात ते काय. तुम्ही परवा असं ऐकलं म्हणे, गुरुजी तुम्ही आले नाही लग्नाला? म्हटलं मी हल्ली जात नाही बाबा, 27 वर्ष झाले मी संकल्प सोडला देवापुढे की आजपासून कोणाचंही लग्न लावणार नाही. हा, वधूवरांना आशीर्वाद द्यायला 10 मिनिटं मी जातो, लग्न लावणार नाही. का? कारण तुम्हालाच विधींची काही पडलेली नाही म्हणून. हे लक्षात घ्या. बरं, तुमच्याकडे पैसा जास्त आहे, मग लोक माझ्याकडे येतात, गुरुजी 11 ब्राह्मण पाठवा. लग्न लावायला 11 ब्राह्मण? हो ना गुरुजी. बरं, एक सारखं धोतर, एक सारखे कुर्ते, नंतर पगड्या, नंतर ते तसेच करवती काठी उपरणे, सगळं तुम्हीच करून द्या, जे काही खर्च येईल ते आम्ही करू. मग 11 गुरुजी आम्ही पाठवतो. प्रत्येक गुरुजीला साधे एक एक मंगलाष्टक पण येत नाही बरं का. 5-7 मध्ये तर ते लग्न लागलं. एकदा लग्न लागलं की ब्राह्मण अंतर्धान पावतो, आणि तुम्हालाही ब्राह्मणाची आता गरज राहिली नाही. झालं बा, माळा घातल्या एकमेकांच्या गळ्यात, की झालं. बरं, त्या माळा घालण्याचा प्रकार मी परवा पाहिला, इतका भयंकर आहे. अरे बाप रे. अरे उलट विवाहाच्या वेळेला वधू आणि वर सोहळ्यामध्ये असतात त्यांना कोणीही स्पर्श करू नये. मी परवाच्या दिवशीचे दृश्य पाहिलं, त्या मुलीच्या बापाला बोलवून घेतलं, इतकी शिवीगाळ केली, मी खूप बोललो. काय केलं माहिती? अहो, इकडे पडदा बाजूला झाला, अंतरपाय, आणि पटकन कोणीतरी मुलीला कमरेतून असं उचललं. अरे एवढं उचललं नाही, तिच्या हातात हार आहे, आणि तिलाच नाही, तिकडे त्या मुलाच्या मित्रांनी त्याला उचललं, आणि मग जी स्पर्धा सुरू झाली म्हणजे हार घालायची. जसं ते यात्रेमध्ये आपण साबण आणि बिस्किटचा डबा असं असं असा हा ते टाकून रिंग टाकून पकडतो ना, तसं एकमेकांच्या गळ्यात वरमाला. अरे लाजा वाटल्या पाहिजे. आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरेच्या चिंधड्या करायला निघाले काय तुम्ही? आणि मग कसे काय तुमचे संसार सुखाचे होतील? होणार नाही, आत्ताच सांगतोय. कारण तुम्हालाच काही संस्कृतीची, परंपरेची पडलेली नाही आहे. आणि म्हणून विवाहाच्या वेळेला वधूवरांनी कोणाला कोणीही त्यांना स्पर्श करता कामा नये. आणि एवढंच नाही, एवढं झाल्या झाल्या जसे हार कसे कसे गळ्यात कसे फेकले की मग जोरात आरोळ्या. आता कसं वाटतंय? अरे काय आता कसं वाटतंय? काय चाललंय काय? त्यानंतर त्यांना एवढी पण अक्कल नाही त्या माता पित्यांना की यानंतर मधुपर्क पूजन आहे, कन्यादान आहे, विवाह होम आहे, लाजा होम आहे, सप्तपदी आहे, चतुर्थी कर्म आहे, झाल आहे, आणि लक्ष्मी पूजन आहे. काही विधी माहितीच नाही. आणि त्यामुळे परिस्थिती अशी आहे की एकही विधी धड घडत नाही. कन्यादान साधं तुम्हाला कळत नाही. मी दानाचं महत्व सांगत होतो एका ठिकाणी, फक्त दान या विषयावर प्रवचन चालू होतं. पुढच्या रांगेमध्ये 4 धाम यात्रा करून आलेले सगळे हे जोडप्यांनी बसलेले होते पहिल्या रांगेत. आणि मग त्यावेळेस त्यांच्याकडे नियम असा की 2 दिवस बगरे गुरुजींकडून विष्णूया, तिसऱ्या दिवशी गुरुजींचं प्रवचन आणि गाव जेवण, असा तो त्यांच्याकडचा प्रघात. तर त्याप्रमाणे तर दान या विषयावर मी बोलत होतो, कन्यादान या विषयावर मी आलो. तर मला लक्ष नाही, समोर जी जोडी बसलेली ते अश्रुपात करत होती. मला लक्षात नाही आलं. प्रवचन झाल्यावर मला लगेच नाशिककडे निघायचं होतं. तर स्टेजच्या बाजूने रस्ता केलेला होता, तिथून गेलो, नेमकं त्यांच्याच बंगल्यावर मी बसलो चहा पाण्यासाठी. तिथून मी निघणार होतो. मी सोफ्यावर बसलो, ते पती पत्नी खाली बसलेले. म्हणे गुरुजी काय सांगू, आज तुमचं प्रवचन ऐकून धन्य झालो आम्ही. तुम्ही आज जेवढी काही दान सांगितली ना, सगळी तुमच्या आशीर्वादाने, माता पित्यांच्या आशीर्वादाने सगळी काही झाली म्हणे आमच्याकडून. पण
आता तुम्हाला तर माहिती आहे, या बंगल्याची वास्तुशांती नवचंडी तुम्ही केलेली आहे. 105 एकर द्राक्ष बाग आपले एक्सपोर्ट क्वालिटीचे चालतात, तुम्हालाही माहिती आहे. तिथेही बंगला आहे, त्याची नवचंडी तुम्हीच केलेली आहे. सगळं काही भरभरून आहे, काही कशाची कमतरताच नाही गुरुजी. सगळं तुमच्या आशीर्वादाने होत आहे. पण आज पहिल्यांदा असं झालं की आमच्या असं लक्षात आलं की आमच्या एवढे कम नशिबी कोणी नाही. म्हटलं का? आमच्या हातून कन्यादान मात्र नाही झालं गुरुजी. आम्ही भरपूर दान धर्म सगळे काही केले, गावात मंदिर बांधलं एवढं भलं मोठं, आम्हीच देणगी दिली, सगळं काही झालं. पण मात्र आज आमच्या लक्षात असं आलं की आमच्या हातून कन्यादान मात्र घडलं नाही. कारण कन्यादानाचा संकल्प जो तुम्ही सांगितला ना गुरुजी, तो काय सांगितला? एकविंशती पुरुषान उद्धरतुम, 21 पिढ्या उद्धरल्या जातील एका कन्यादानाचं फळ. लक्षात ठेवा मंडळी, 21 पिढ्या. विचारलं कोणत्या 21 पिढ्या? माहित नाही आम्हाला. त्याचं उत्तर लगेच दिलंय, दशपूर्वान दशावरान मांच. 10 पुढच्या पिढ्या अजून यायच्या आहेत, 10 मागच्या पिढ्या होऊन गेल्यात आणि मधला मी 21वा. अशा 21 पिढ्या उद्धरल्या जातात केवळ एक कन्यादानाचं फळ आहे मंडळी. त्यांनी मला सांगितलं की गुरुजी आजपर्यंत फक्त तेवढंच आमच्याकडून घडलं नाही. दोन्ही मुलं अत्यंत आज्ञाधारक आहे, सुना तर त्यांच्याही पेक्षा मुलांपेक्षाही उत्तम आहे. इतकी आमची काळजी घेतात पती पत्नींची. काय केलं पाहिजे गुरुजी की कन्यादानाचं फळ आम्हाला मिळेल? म्हटलं ऐका, नियम असा आहे की एखाद्या मुलीच्या वर संशोधनापासून तिचं संपूर्ण सालंकृत कन्यादान म्हणजे लग्नाचा संपूर्ण खर्च तुम्ही करायचा. एवढंच नाही, तिचं लग्न झाल्यानंतर वर्षभरातले सणवार उत्सव सगळे तुम्ही करायचे. एवढंच नाही, तिच्या पहिल्या बाळणपणाचा संपूर्ण खर्च तुम्ही करायचा. तेव्हा एक कन्यादानाचं फलित तुम्हाला प्राप्त होईल. ते म्हणे गुरुजी असं कोण करू देईल? त्यांच्या मुलीचा सगळा खर्च आम्ही करायचा म्हटलं तरी ते करू देणार नाही. दुसरा काही उपाय? म्हटलं उपाय आहे. दुसरा उपाय असा आहे की जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला एक कन्यादानाचं फळ मिळेल. म्हणे गुरुजी ही तिसरी चारीधाम यात्रा आमची होती पती पत्नींची, पण अजून सिंगापूर कुठे हे आम्हाला कधी माहिती नाही, आम्ही कधी गेलो नाही. तर पृथ्वी प्रदक्षिणा कसं करणं शक्य? ते शक्य नाही. अजून काही उपाय आहे का? म्हटलं अजून एक उपाय. ज्या भूमीमध्ये पाण्याचा स्रोत कमी असतो, पाणी कमी लागतं, खोलवर असतं, अशा ठिकाणी विहीर खणायची. विहीर खणून चालणार नाही, त्याला पाणी लागलं पाहिजे. नुसतं पाणी लागून चालणार नाही, अशी पाणी लागलेलं विहीर जी आहे ती लोकार्पण करायची. अशी 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 विहिरी खणायच्या. 6च्या 6 विहिरी तुम्ही लोकार्पण करायच्या. तेव्हा कुठे एक कन्यादानाचं फळ मिळतं मंडळी, विचार करा. आणि आम्ही मात्र निर्लज्ज मुलगाच हवाय म्हणतोय. काय हवाय? मुलगाच हवाय. काही वाटलं पाहिजे आपल्याला, मुलगाच हवाय. अरे मुलीच्या दानाचं पुण्य 21 पिढ्या उद्धरल्या जातात. मुलाच्या लग्नाचं पुण्य 0 आहे, हे लक्षात घ्या. उलट लग्नानंतर 1.25 महिन्यात तर लगेच बायकोचा हात धरून तो वेगळा राहिला जातो, पुण्य 0, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कन्यादान आपल्या हातून घडलं पाहिजे, ते व्यवस्थित आणि विधिवत घडलं पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नाही काय ते म्हणतात की दाढीवाल्याने एकदा माईक घेतलं की सोडतच नाही. त्याच्यामुळे किती वेळ बोललेला अजून सांगताच येत नाही. त्याच्यामुळे बोलायचं खूप असतं. आणि एकदा ती कथेची मला सवय पडलेली असल्यामुळे एकदा मी बसलो की किती वेळ बोलतो, कारण आमच्याकडे भागवत कथा 5 तासाच्या पेक्षा कमी मी बोलतच नाही. आले हा. तर आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे मंडळी की अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जर आम्ही मनुष्य आहोत तर मानवी जीवनाचं सार्थक होण्यासाठी आपल्या हातून कन्यादान घडलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट त्याही पेक्षा विशेष मंडळी. आता तुम्ही मला सांगा, कन्यादान होण्यासाठी फार श्रीमंत व्यक्ती असेल तरच घडेल का? असं काही जरीच नाही. गरीब मंडळींनाही मुली असतात. बरं, नुसती मुलगीच असली पाहिजे असं जरीच का नाही? दान घडलं पाहिजे ना. हो. परवाच्या दिवशी एक पती पत्नी माझ्याकडे आले, म्हणे गुरुजी पत्रिका बघायची होती. म्हटलं पुष्कळ दिवसात काही चक्कर नाही, सगळ्या पोरी उजवल्या का तुमच्या? नाही म्हणे ती शेवटची 3ऱ्या नंबरची बाकी तिच्यासाठी आलं. म्हटलं बरं बघू. पत्रिका बघितली मी.
तर म्हणे गुरुजी तुम्हाला एक सांगायचं होतं की मी 5 महिन्यात रिटायर होतो आहे, या तारखेला मी रिटायर होणार आहे, तर माझी अशी इच्छा आहे की रिटायर होण्यापूर्वी या छोट्या मुलीचं लग्न होऊन जाईल तर बरं होईल. म्हटलं बरं मी बघतो. असं मी म्हटलं, कुंडली पत्रिका उघडली. ते म्हणे की गुरुजी पोटाला टाचे देऊन एवढे जमा करून ठेवले, म्हणजे 5 लाख रुपये तिच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले. मी म्हटलं फार मोठी चूक केली तुम्ही. म्हणे का? पुरीचं लग्न आहे म्हटल्यानंतर करावंच लागेल. म्हटलं छे, तिच्या योगावर अवलंबून आहे, तिच्या योगावर. तिने जर मनावर घेतलं तर 5च्या जागी 7 लाख रुपये सुद्धा बापाला खर्च करावेच लागतील. मग भले तो उधारी उसनवारी करेल पण करीलच, कारण तिचे योग 7 लाख रुपये खर्च करायचे होते. आणि जर का तिच्या पत्रिकेत बापाचे 5 रुपये पण खर्च करायचे नसतील तर पोटाचे टाचे काय कामाचे. असं मी सहज बोललो. पोरगी खरोखर 9व्या दिवशी कोणाबरोबर तरी मोटरसायकलवर पळून गेली. काय उपयोग झाला मला सांगा. पोटाचे टाचे काय चालू आहे परिस्थिती. बरं त्यात पुन्हा आजकाल लग्न तर ठीक आहे, संसार तर इतके छान चालले म्हणजे ऐकावं तर नवल बरं का. हो, आणि काय काय नवीन नवीन शब्द, जानू काय नवीन नवीन शब्द, मिस यू, लव यू, म्हणजे किती विषय. परवा मी एका ठिकाणी घरी गेलेलो, त्या पती पत्नी बरोबर गप्पा मारत होतो. त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं, 7-8 महिने झाले असते. तर ती मुलगी जी सून होती ना त्यांच्या घरात आली, ती वारंवार त्याचं नाव घेत होती, प्रकाश प्रकाश असं काहीतरी बोलत होती. तेवढ्यात मी तिला हाक मारली, इकडे कोण ग प्रकाश. काय बोलताय गुरुजी. म्हटलं मग खरंच ना, कोण. हा नाही का. अच्छा तू त्याला हा म्हणते मग, आणि तू नावाने हाक मारते. हो मग त्याच्याने प्रेम वाढतं. म्हटलं हो, अजूनपर्यंत तुझ्या आई बापालाही कळलं नाही ना तुझ्या सासू सासऱ्यांना कळलं की पती पत्नींनी एकमेकांचं नाव घेतलं तर आयुष्य वाढतं. अत्यंत खोटी गोष्ट आहे मंडळी. नाव घेतल्यानंतर कधीच कोणाचं आयुष्य आणि प्रेम वाढत नाही. शास्त्र असं म्हणतं की पतीनी पत्नीचं कधीच नाव घ्यायचं नसतं आणि पत्नीने देखील पतीचं कधीही नाव घ्यायचं नसतं. दोघांनी एकमेकांचं नाव घेण्यासाठी 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. कोणत्या 3 गोष्टी? देवाग्नी द्विज सन्निधौ, जिथे देव, अग्नी आणि ब्राह्मण, म्हणजे एखाद्या पूजेच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, शांतीच्या ठिकाणी, यज्ञाच्या ठिकाणी, त्यावेळेला गुरुजी स्वतः तुम्हाला सांगतात असौवस्थाने नामादेशः असावीती नाम गृह्णाती. आता पती पत्नींनी एक दुसऱ्याचं नाव घ्या. मग आपल्याकडे फार सुंदर पद्धत आहे. 2 ओळींमध्ये नाव घेतात आणि त्याच्यात बरोबर नवऱ्याचं किंवा नवरीचं नाव त्याच्यात ठेवलेलं असतं. त्याला आपण उखाणा असं म्हणतो. ती परंपरा सर्वोत्तम जी दिवसभरात 40 वेळेला प्रकाश प्रकाश म्हणत होती, दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पूजेला तेच पती पत्नी बसले. पूजा आटोपल्यानंतर तिला मी म्हटलं आता नाव घे. अरे बापरे, 20 मिनिटं लाजालाजी, शेवटी नाही तर नाहीच नाव घेतलं. काही उपयोग नाही. त्याच्यामुळे असं नाव घ्यायचं नाही, पण देवाच्या, ब्राह्मणाच्या, अग्नीच्या समोर मात्र अवश्यमेव दोघांनी एक दुसऱ्याचं नाव घ्यावं. अजून एक महत्वाची गोष्ट की पती पत्नी एक दुसऱ्यांना लव यू, मिस यू म्हणायला लागले की समजायचं मनात काळबेरं काहीतरी आहे, खोटारडेपणा आहे हा. कारण प्रेम हे असं मिस यू म्हणून कधीच येत नसतं, लव यू म्हणून तर मुळीच नाही. आजपर्यंत आतापर्यंतच्या एकाही पिढीतल्या पती पत्नींना कधीही लव यू, मिस यू म्हणण्याची गरज पडली नाही. तरी मरेपर्यंत संसार, मरेपर्यंत, भले जीवनात कितीही त्रास असो, यातना असो, दुःख असो, अडचणी असो, अडथळे असो, पण तरी सुद्धा इतके पक्के राहिले. आता तर खट्ट वाजायची अवकाश की लगेच बॅगच भरली जाते, मी चालली. बरं, याला जबाबदार काही बाबतीमध्ये माता पिता पण हे अजून सांगून ठेवतोय. तुम्हाला हे सांगून ठेवतो, काही बाबतीमध्ये माता पिता जबाबदार. काळजी करू नको. याने थोडी जरी चरचर केली, बरं का, चरचर केली, लगेच बॅग भरून निघून ये, आम्हाला काही तू जड नाही. मग काही जड झाली म्हणून दिली होती. अरे लाज वाटली पाहिजे अशांना की ज्यांनी लग्नाच्या दिवशी त्या जावयाचे पाय धुतले. नारायण स्वरूपी वराय नमः असं म्हणता. एका बाजूला नारायण स्वरूपी वराय नमः म्हणता आणि पोरीच्या कानात हे सांगता. याच्याने संसाराचे बिघाड होत चाललेत, लक्षात ठेवा मंडळी. आणि त्यामुळे ठेविले आनंद कैसेची राहावे, ज्या घरी आम्ही दिलंय
तिथे तू आता तुझ्या पद्धतीनेच राहिली पाहिजे, हे का माता पिता म्हणत नाही, हे सगळ्यात वाईट आहे. संसार काय सुंदर चाललेत म्हणताय. तिचा फोन आला त्याला, तो ऑफिस मध्ये अरे प्रकाश, बाबांना ऍडमिट केलं, मला लगेच निघायचंय. तो गेला गडबडून एकदम. तो म्हणे अगं आत्ताच तर आपण जाऊन आलो तुझ्या माहेरी, बाबा तर चांगले होते. नाही, आता मला फोन आलाय घरून की बाबांना ऍडमिट केले, मी काय आता थांबत नाही, मला लगेच निघायचंय. तो म्हणे की अगं थांब, आता मी जरा साहेबाला पटवतो, हाफ डे काढतो, घरी येतो, बघतो. त्याप्रमाणे बिचाराने त्या साहेबाला पटवलं, घरी आला, धावत पळत घरी आला. बायकोला खूप समजवतोय, अगं पुढच्या आठवड्यात लागोपाठ 3 दिवसाची मला सुट्टी मिळालेली आहे, त्यावेळेस आपण जाऊ. छे छे छे, नाही, मला जायचं म्हणजे जायचं, बाबांना भेटायचं. आता याने पुष्कळ विरोध करून झाला की तू गेली की माझे हाल होतात, कारण आजकाल सगळे राजा राणीचे संसार, एकत्र कुटुंबच नकोय आपल्याला. त्याच्यामुळे फक्त राजा राणीचे संसार. परवा एक मायने की माझ्याकडे आल्या बरं का पत्रिका दाखवायला, तर मी त्या मुलीला काय म्हटलं की काय 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 अपेक्षा आहे तुझ्या, तर ती म्हणे गुरुजी अगदी सोपं आहे. ते मुलाचा बायोडाटा आला की मी पहिल्यांदा त्याचा मोबाईल नंबर घेते, त्याला फोन लावते. काही नाही म्हणे, 4च प्रश्न विचारते, 4च. पॅकेज किती, पुण्यात घर स्वतःचं की बापाचं, तिसरी गोष्ट कौटुंबिक जबाबदारी आहे का, आणि आईबाप जवळ राहणार आहे का, एवढंच सांगायचं, मग पुढे बोलू. म्हटलं वा. आणि हे जेव्हा ती मुलगी बोलत होती त्यावेळेला आईला अगदी भरून आलेलं होतं. मी म्हटलं राजा, मला तुझे विचार आवडले, पण एक विनंती आहे. काय विनंती? अशी की तुझं लग्न होण्याच्या आत आई बाबांना तुझ्या वृद्धाश्रमात ठेव. म्हणे छे, काय बरं गुरुजी? अगं म्हटलं तुझ्या लहान भावाचंही मग लग्न होईल तर तेव्हा ती पण तेच म्हणेल ना की आई बाप जवळ नको. प्रश्न मिटला. त्याच्यामुळे हा विचार कधीही करू नका. आणि हे विचार आपल्याकडून फुलवले जातात. तो घरी आला, त्याने पुष्कळ तिला समजवलं, शेवटी ती ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीये हे कळलं. शेवटी त्यानेच तिची बॅग भरून दिली. काय प्रकाश, बायकांसारखं काय बोलतो, काय रडतो, काय काहीतरी करतोय, आणि तुझं एक जेवण तर तुझं तिकडे काय कॅन्टीनला असतं, आणि खाली मावशींना मी डब्याचं सांगून ठेवलंय, रोज रात्रीचा डबा ते देते, पण तू तरी लवकर ये बरं बाई. हो हो, असं करून झाले. हे खाली उतरले, पार्किंग मध्ये गेले, रिक्षेला हात दिला, स्टेशनवर आले. रेल्वे स्टेशनला आले, त्यांनी तिचं तिकीट काढलं, प्लॅटफॉर्मला उभे राहिले. प्लॅटफॉर्मला उभे राहिले, 1 तास गाडी लेट होती नेमकी. आता बॅग मध्ये ठेवली, ते दोघं जण उभे राहून गप्पा मारत होते. फार काही गर्दी नाही, सॅमसंग से स्टेशन असेल. तो तिथेही त्याला काहीतरी बोलायला सुरुवात झाली. म्हणे हल्ली तुझं काही तब्येतीकडे लक्ष नाही, मला तर मोठी काळजी वाटते, सगळे औषध वगैरे घेतले की नाही, ते बाकीचं जाऊ दे, पण मला रोज आता चिंता या गोष्टीची की रोज रात्री जेवण झाल्यावर तुझे पाय कोण दाबून तरी मला याची काळजी वाटते. काय प्रकाश, काय बायकांसारखा काय रडतोय? गपचूप जरा, कसं लोक बघतात बघ आपल्याकडे, बायकांसारखा काय रडतोय, तर बघ तो माणूस तुझी नक्कल करतो. म्हणून त्याने डोळे पुसता त्याच्याकडे पाहिलं, तो खरंच एकटा उभा होता आणि तोही रडत होता. त्याच्या लक्षात आलं हा माझी नक्कल करतोय, आत्ता याच्याकडे बघतो, थांब म्हणे जरा. म्हणून डोळे पुसत हळूहळू त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. तो रडतच होता. याने सांगितलं, काय रे बाबा, माझी बायको माहेरी चालली, मला दुःख होतंय म्हणून मी रडतोय, तू माझी नक्कल करतोय? तो म्हणे बाबा मी काय करू, मी कशाला तुझी बायको जाण्याचं दुःख करू, ज्या गाडीने तुझी बायको जाते त्या गाडीने माझी येते म्हणून मी रडतो. माझी तरी अवस्था आहे का, तर माझी अवस्था काय? असे तर सुखाचे संसार आपले चाललेत मंडळी. मला सांगा काय म्हणावं याला. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था जी ढासळत चाललेली आहे ना, त्याच्यासाठी शास्त्राच्या माध्यमातून आपण काय करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. अरे पत्रिकेत कितीही का दोष असेल ना, आजपर्यंत वगैरे गुरुजी कधी असं बोललेच नाही, चेहऱ्यावर सुद्धा दाखवत नाही की फार मोठा दोष आहे तुझ्या पत्रिकेत, फार मोठं संकट तुझ्यावर यायचंय, कधीच नाही, कधी दाखवत नाही. का? कारण आपल्या चेहऱ्याला बघून त्याचं मन द्रवित व्हायचं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे उलट मी त्याला म्हणतो, छे काही विचार करू नको, चिंता करू नको. हा चालतं. आता एक प्रश्न असा आलेला आहे की आजकाल वैदिक पद्धतीने विवाह केले जातात. म्हणजेच काय असतं, ती पद्धत अशी आहे की सगळा संस्कार आधी करून घ्यायचा, फक्त मंगलाष्टक बाकी ठेवायचे. कारण मी काय केलं की 50 डिवोर्स झालेल्या जोडप्यांचे पत्रिका तपासल्या, किंवा पत्रिका जुळत नव्हती का, डिवोर्स का झाले, आणि मग बोलवून घेतलं तर नाही, पत्रिका चांगली जुळत होती. लग्नाची लग्न पत्रिका बघितली, त्याचा मुहूर्त पाहिला, तोही दोघांना उत्तम होता. मग तरी सुद्धा यांचे डिव्होर्स का झाले हा एक मोठा प्रश्न आहे बरं का.
मग त्यांना विचारलं का रे बाबा 11:16 मुहूर्त होता, पण लग्न केव्हा लागलं? नाही गुरुजी 2 वाजून गेले होते. का? नाही, ते सगळे मित्रमंडळी चिंगा ढोल मस्त नाचत होते, बजाव बजाव करून ते लग्न 2 नंतर लागलं. अरे तुम्हाला कळलंच नाही. खरं तर त्याचं कारण असं आहे की स्थिर लग्न स्थिर नवमांश काढल्यानंतरच तो मुहूर्त निघतो. म्हणून मोंजीचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त आणि मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त, या 3 गोष्टीला स्थिर लग्न स्थिर नवमांशच असावं लागतं. ते संपलं की लगेच चर सुरू झालं. म्हणजे अस्थिरता, अशी लग्न कधीही टिकत नाही. म्हणून कधीही मुहूर्त बदलू नका. भलेही आदल्या दिवशी तुम्ही काय संगीत रजनीचा कार्यक्रम करा, खूप नाचा, काही आमचं म्हणणं नाही, पण मुहूर्तावर मात्र लग्न लागू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की वैदिक पद्धतीने विवाह केलेला चालतो का? अवश्य चालतो. अकरणात मंद करणं श्रेयः, म्हणजे ठार बहिरा असण्यापेक्षा कमी ऐकायला येतं बरं आहे. अगदी काहीच घडलंच नाही मग आमच्याकडून विधी, असं तर होत नाही ना. विधी सगळे होतात ना, काही हरकत नाही, करून घ्या. फक्त टाळी बाजूला ठेवायची. टाळीनंतर ती त्या मुहूर्तावर किंवा तेव्हा जेव्हा लोक जमतात त्यावेळेला टाळीचा मुहूर्त ठेवतात. असं केलं तरी हरकत नाही, पण विधींमध्ये मात्र शक्यतो काटछाट करू नये, एवढीच माझी विनंती आहे. आज खरं तर खूप आनंद वाटला तुम्हाला सर्वांना भेटल्यानंतर, कारण आमच्या चारुशीला ताईंनी केवढी मेहनत घेतली आहे हे मी ग्रुपवर बघत होतो. त्यांना अतिशय समर्थ मार्गदर्शन आणि साथ, मुळामध्ये त्यांचे पतिदेवांची समर्थ साथ त्यांना मिळाली आणि आदरणीय पंडित सरांचं पूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य प्रत्येक आडल्या प्रसंगामधून त्यांना हा मार्ग दाखवणं हे अतिशय मोठं कार्य हे करत होते. त्यामुळे खरं तर आजचा एक सुंदर सुयोग जुळून आलेला आहे. अशा या निमित्ताने म्हणून माझे एक स्नेही इथे आहे, सारा जेम्स नावाचं त्यांचं, म्हणजे मला असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा साठा रत्नांचा, रत्न तर तुम्ही अनेक बघितलेले असतील, पण उपरत्न तुम्ही कधीही एवढे पाहिलेही नसतील. इतक्या प्रकारचे उपरत्न, त्या प्रत्येकावरचं सखोल ज्ञान, म्हणजे त्यांचे स्वतःचे पण 2-2 दिवसाच्या कार्यशाळा चालतात रत्नांच्या खास. ते स्वतः आज त्यांच्या सारा जेम्सला घेऊन या ठिकाणी आलेले आहे. हे मला नंतर कळालं. आता ते इथे आले म्हटल्यानंतर त्यांना भेटावंच लागेल मला, कारण ते माझे खूप चांगले स्नेही आहेत. तर अवश्यमेव तुम्ही त्यांच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. तुमच्या मनात असलेल्या रत्नांबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सखोल रीतीने ते तुम्हाला देऊ शकतील इतका ज्ञानी व्यक्ती आणि त्यांची ती संपूर्ण टीम आहे. त्याचबरोबर अजूनही काही स्टॉल्स आहेत, अजून मी स्वतः इथे पाहिले नाही, पण अवश्यमेव इतक्या दूर आपण आलेलो आहोत तर निश्चितपणे त्यांच्या सगळ्या स्टॉलचा तुम्ही लाभ घ्या, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. चारुशीला ताईंना पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो, कारण आजकाल दाढीवाल्याला बोलवण्याचं कोणी धाडस करत नाही. त्यांनी ते धाडस केलं आणि पूर्णच करून दाखवलं त्याला इथे बोलवून. तर त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, कारण तुम्ही सुद्धा खूप वेळ बसून माझं हे ऐकून घेतलंय. अतिशय आनंद वाटतो. पुनश्च एकदा केव्हा तरी वेळ येईल आणि सासवड या ठिकाणी आपण पुन्हा एकत्रित येऊ. आदरणीय पंडित सरांना शतशः नमन करतो, कारण त्यांच्याच माध्यमातून आज मी इथे आलोय आणि तुमच्या समोर बोलू शकलो. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो. नमस्कार. याच्या पुढचा कार्यक्रम यापेक्षाही अतिशय उत्तम आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 4 चांद लागून जातील आता कार्यक्रमाला, तसं आजच्या अधिवेशनाला 4 चांद लावण्यासाठी म्हणून खास करून मनाचं नियोजन, कारण मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः, तर अशा पद्धतीचा एक अतिशय दिव्य आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी व्हायचा आहे, जो तुम्ही भरपूर पैसे आणि वेळ देऊन सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही, जो चारुशीला ताईंच्या माध्यमातून आपल्याला याची देहा याची डोळा अनुभवायला मिळणार आहे. असे आदरणीय दत्ताजी काय गोविंदकर ना गोविंदकर, ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी खरं उद्घाटन समारंभापर्यंत थांबत असतो, पण मी स्वतःहून ताईंना विचारून घ्याने सांगितलं की मला खूप आनंद वाटेल, मला त्यांचा स्वतः कार्यक्रम बघायचा आहे, अनुभवायचा आहे, आणि म्हणून आपण सर्वांनी देखील पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो. नमस्कार.